यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी लाडक्या गणरायाचे धुमधडाक्यात आगमन झाले। सकाळपासूनच शहरामध्ये सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकांचे आयोजन केले होते। यामुळे शहरातील रस्ते गजबजले होते। नेर तालुक्यात अष्टविनायक क्रेडिट सोसायटीतील 28 कोटींच्या अपहार प्रकरणात 13 संचालक आणि सर्व्यवस्थापकावर नेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी मुख्य कार्यालयाचा पंचनामा केला। तसेच अटकेच्या कारवाईसाठी पोलिसांकडून आरोपींची शोध मोहीम सुरू करण्यात आली। वणी शहरालगतच्या लालगुडा परिसरात 18 ऑगस्टला घडलेल्या एका खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला। रोख रक्कम व मोबाईल चोरीच्या संशयावरूनच देवराव गुंजेकर नामक व्यक्तीचा खून केल्याची कबुली अटक केलेल्या आरोपीने पोलिसांपुढे दिली। एलसीबीच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला। यवतमाळ जिल्ह्यात शहरी हिरवळ वाढवण्याच्या उद्देशाने येथील कस्तुरबा गांधी नगर परिषद शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला। पुसद तालुक्यात आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त शहरात कायदा, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे, शहरचे ठाणेदार सेवानंद वानखडे, वसंतनगरचे ठाणेदार सतीश जाधव यांच्या नेतृत्वात पुसद शहराच्या मुख्य मार्गावरून मंगळवारी सायंकाळी पथसंचलन करण्यात आले। पुसद तालुक्यातील मारवाडी, बेलोरा, पांडुर्डा, केद्रालिंगवरून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून विदर्भ मराठवाड्याला जोडणारा रस्ता आहे। मागील 2 दिवस झालेल्या पावसाने रस्त्यावरील जीर्ण झालेला पूल खचून गेल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। फुलसावंगी येथे पुरामुळे खातीपुरा, खलेश्वर मंदिर परिसर, दुर्गादेवी वाड आणि पिंपळेश्वर मंदिर परिसरातील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते। घरांचे छप्पर उडून गेले। घरातील अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पूरग्रस्तांवर मोठे संकट अडवले होते। अशा परिस्थितीत या गावातील नागरिकांनी एकत्र येत माणुसकीचा परिचय देत 100 पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप केले। पुसद तालुक्यात मागील वर्षीच्या अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील पूरबाधितांना शरद मैद यांनी धान्य किट व साहित्य वाटप केले होते। यावर्षी देखील अतिवृष्टीमुळे बाधित शेंबाडी, पिंपरी व शेलू सर्कल मधील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात पुढे केला। पुसद तालुक्यात सर्वांना आयुष्य हे एकदाच मिळते, त्यामुळे या जीवनाचे मोल अनमोल आहे। आज अनेकांकडे प्रचंड संपत्ती आहे। ही संपत्ती म्हणजे सर्वस्व अशा भ्रमात राहू नका। जगण्याची सार्थकता अवतीभोवतीच्या समाजात बघा। चांगल्या नितळ प्रामाणिक माणसांना जपा। केवळ अर्थासाठी जगू नका तर अर्थपूर्ण आयुष्य जगा, असे प्रतिपादन ख्यातनाम वक्ते शतग्राम सर्च गडचिरोली संस्थापक महाराष्ट्र भूषण डॉक्टर अभय बंग यांनी केले। यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी विधवा महिलांना स्वतंत्र कुटुंबाचा लाभ द्यावा या मागणीसाठी येथील आझाद मैदानात 25 ऑगस्ट पासून उपोषण सुरू आहे। या कालावधीत महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली नाही, त्यामुळे उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली।